शक्तीपीठ महामार्ग हा कोकण आणि सिंधुदुर्गच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे. त्यामुळे मी शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने ठाम आहे. त्यामुळे विरोधकांनी उगाच शक्तीपीठला विरोध करून कोकणच्या विकासाच्या आड येऊ नये असा स्पष्ट सल्ला शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर यांनी विरोधकांना दिलाय. सगळा सिंधुदुर्गचा विकास थांबवून ठेवा आणि दुसरं काही करू नका असं माझं स्पष्ट मत आहे. माझ्याशी एक दिवशी चर्चेला बसा. काय जैवविविधतेचं हे झालं, रोड गेल्यामुळे समृद्धी येणार, आम्ही भुके मरायचं का? आमच्या लोकांनी भुकं मरायचं का? तिथे इंडस्ट्रीज यायला नको, तिथे विकास यायला नको. तुम्ही रक्षण केलं का? आम्ही 60% जास्त ग्रीन कव्हर आम्ही राखलेलं आहे. तुमच्यापैकी कोण आला होता आज ज्या गोष्टी करणार, तिथलं कोण आलं होतं तिथं हे राखायला? आमच्या लोकांनी जंगलं राखलेली आहे, त्याच्यावर अधिकारसुद्धा आमच्याच लोकांचा आहे. आम्हीच राखलेल्या जंगलांच्या याच्यावर तुम्ही आमचाच विकास थांबवणार? कुठली नीती आहे ही? तुम्ही जावा ना, ज्या ठिकाणी 5%, 10% ग्रीन कव्हर नाही तिथे जाऊन झाडं लावा. तुमच्यापैकी एकाने केलं आहे का? हे नाही केलं. आमची लोक कोकणी आहेत, आम्हाला झाडांची आवड आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी एक झाड तोडलं की आम्ही तिथं काजू लावतो, तिथं आम्ही आंबा लावतो, तिथं आम्ही फणस लावतो. त्यांचं रक्षण आम्ही करतो. तुम्ही काय केलेलं? तुम्ही काय नाही केलेलं. तुम्ही गोष्टी करता. तुमचं कार्य थोर आहे. मी काय तुमच्यासारखा मोठा हे नाही. परंतु आमचा संपूर्ण विकास थांबवू तुम्ही क्रेडिट घेणार आणि आमच्या लोकांनी भुके मारायचं. काय केलं आहे तुम्ही? मला दाखवा ना एक प्रोजेक्ट. मी तरी निदान समजा आपलं हर्बल मेडिसिन्स आहेत, प्लांटेशनचे प्रोग्राम सुरू केले. ज्या ठिकाणी ऐन किनारची झाडं आहेत तिथं टसर सिल्क करायला सुरुवात केली. तुम्ही काय केलं आहे? तुम्ही काहीच नाही केलेलं. आम्ही वनमृताचे प्रोजेक्ट काढले. आम्हाला सगळं कळतं ना, आमची झाडं मरता कामा नये, त्याच्याचबरोबर आमचं उत्पन्न वाढलं पाहिजे. आणि तुम्ही साधा आमचा एखादा रस्ता गेला तरी त्याला विरोध करणार? कुठला नाही आहे. आमच्याकडे यायला नको का समृद्धी? उद्या तिथला टायगर बघितल्यानंतर नागपूरचा, इथला ब्लॅक पॅन्थर बघायला यायला नको का कोणी? समृद्धीला बसून आमचे समुद्रकिनारे बघायला यायला नको का कोणी? तिथं काय नाही दिसत नागपूरला समुद्र बघायचं असलं तर कोकणातच यायला लागतं. तर मी ठाम माझ्याच भागातून जातो आहे. मी ठाम माझा पाठिंबा आहे. फक्त मला फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना एकच सांगायचं आहे की हा जो मार्ग येतो, जसा तुम्ही नागपूरहून येणाऱ्या समृद्धी मार्गाला वाढवण बंदराला जोडलं, तसा आमचा हा मार्ग रेडी बंदराला जोडा. एवढंच माझी मागणी आहे, बाकी काय नाही. कारण माल गेला पाहिजे तर रेडीला बंदर आहे आणि हा जातोय रेडीच्या शेजारी रस्ता. तर तिथून तुम्ही त्याला एक ब्रँच काढा. जशी तुम्ही वाढवणला काढली तशी आमच्या एक रेडीला काढा. म्हणजे आमच्या रेडी बंदरामधून नागपूरची संत्री परदेशात जाऊ शकते. असं बघा, वन हॅज टू बी पॉझिटिव्ह. मी कोणालाही वाईट म्हणत नाही. जे तळवळ करणार आहेत त्यांना मी वाईट म्हणत नाही. त्याच्यामध्ये अनेक लोक आमचे मित्र आहेत, आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. परंतु तुम्ही काय करता जरा विचार करा. ओपन प्लॅटफॉर्मवर बसूया कधीतरी. तुम्ही लावलेली झाडं आहेत का ती? आमचे लोक लावतात झाडं. आमची लोक पोफळी लावतात, आमची लोक माड लावतात. नारळाच्या प्रोडक्शनमध्ये महाराष्ट्रात 1 नंबरला आहे सिंधुदुर्ग जिल्हा. काजूच्या प्रोडक्शनमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मिळून 98% काजूची निर्मिती ही आमच्या भागामध्ये. तुम्ही येऊन इथं केलं का? आमच्या शेतकऱ्यांनी हे केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये, आंब्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मिळून हापूस आंब्याच्या 99% इथं तयार होतं. त्यामुळे आमच्या लोकांची ती झाडं. मग कुठलं तरी काहीतरी आणायचं आणि आमचा आंबासुद्धा गेला पाहिजे ना नागपूरला, तो दिल्लीला सुद्धा गेला पाहिजे. हायवे नाही तर जाणार कसा आमचा आंबा? तुम्ही खूप म्हणाल, असं नाही चालत. आमच्या लोकांचं भलं करून निसर्गाचं पर्यावरण करण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही ती पूर्ण करू. आजपर्यंत आम्ही हे करून दाखवलेलं आहे. आणि एवढं ग्रीन कव्हर चंद्रपूर आणि गडचिरोली सोडून फक्त सिंधुदुर्गमध्ये, फक्त सिंधुदुर्ग, याचा मला सार्थ आहे.